आपल्याला मजबूत बनवतो. ओके, तर पहिला प्रश्न, क्रूसावर पाहिल्यानंतर तुमच्या मनात काय येते? आज मी मुद्दामून जुबली क्रॉस घेतलेला आहे कारण त्याचं एक्सप्लेनेशन पण तुम्हाला देतोय मी. आणि तोच प्रभू येशू ख्रिस्त जो क्रूसावर टांगलेला आहे, क्रूसावर त्याने मरण पत्करलेला आहे, तोच ख्रिस्त आपल्या समोर युक्रिस्टिक म्हणजे आपण अडोरेशन करतो, आराधना करतो, तर एक्सपोज आपण त्याला करत असतो. तर आज आपण जुबली क्रॉसवरती जास्त लक्ष देऊया. तर तुमच्या मनात काय विचार येतात क्रूसावर बघितल्यानंतर? येशूचे बलिदान, आपली सगळी पाप येशूने माफ केलेली आहेत. आणखी सफरिंग, मला जीवन दिलं. व्हेरी गुड. तर आता जुबली क्रॉसवरती तुम्ही लक्ष द्या. ओके, हे जरा मी बाजूला करतो थोडा वेळ. ओके, तर हा क्रॉस जो आलेला आहे, तर ह्या क्रॉसवरती आपल्याला काय काय दिसतं? काय काय दिसतं? पवित्र आत्मा दिसतो. आणखी माणसं दिसतात. आणखी नांगर दिसतो. आणखी तर बरेच काही दिसतात, गोष्टी दिसतात आपल्याला. ते काय सांगतात आपल्याला त्याच्यावरती आपण चिंतन करूया. पहिली म्हणजे क्रूस. तर क्रूस कसा आहे? असा झुकलेला आहे. बघितलं? क्रूस जो आहे तो झुकलेला आहे. तो झुकताना आपण पाहतो तो मानवांना एकटे सोडत नाही. तो मानवाने एकटे सोडत नाही, तर त्याच्या उपस्थितीची खात्री आणि आशेची सुरक्षितता देण्यासाठी त्यांच्याकडे हात पुढे करतो. तो क्रूस बघितला तुम्ही? असा झुकलाय. आपण कोणाला हात देताना आपण थोडेसे झुकतो, बरोबर? तो एक मदतीचा हात आहे की क्रूस तुम्हीच नाही, मीच वाहिलेला आहे, तर तुम्हाला सुद्धा वाहायचं आहे, परंतु काळजी करू नका, मी तुमच्या बरोबर आहे. आमेन. 4 प्रतिमा बघितल्यात, वेगवेगळ्या कलरच्या 4 प्रतिमा. ओके, ह्या 4 प्रतिमा आहेत. ओके, ज्या पृथ्वीच्या 4 कोपऱ्यातून आलेल्या आहेत, उत्तर, दक्षिण, पश्चिम आणि ओके नॉर्थ, ईस्ट, वेस्ट अँड साऊथ. ओके, ते 4ही कोपऱ्यातून आलेले आहेत आणि त्या माणुसकीचे प्रतिनिधित्व करतात. आपला आज अहंकार वाढलेला आहे, हातात पैसे खेळत आहेत, लोकांना मदत करायला आपल्याला वेळ नाही आहे. पण आपल्याला जुबली क्रॉस काय शिकवतं? ह्या प्रतिमा काय शिकवतात? की माणुसकीचं प्रतिनिधित्व करतात आणि एकता आणि बंधुत्वाचे प्रतीक म्हणून ते एकमेकांना मिठी मारत आहेत. बघितलं? वेगवेगळे उभे नाही आहेत, एकमेकांना मिठी मारत आहेत. तर ते 4 प्रतिमा त्याचं प्रतिनिधित्व करतात की एकता आणि बंधुत्व आणि माणुसकीचं ते प्रतिनिधित्व करतात. क्रूसाचा खालचा भाग जो आहे तो नांगराच्या आकारात दाखविलेला आहे. ओके, जो आशा आणि मार्गदर्शनाचे प्रतीक आहे. नांगराचा काय उपयोग केला जात होता? नांगर हे आशेचे एक सुप्रसिद्ध प्रतीक आहे आणि विशेषतः सागरामध्ये आपत्कालीन स्थिती स्थिर करण्यासाठी वापरले जाते. आता आमच्याकडे पण भरपूर बोटी तिकडे किनारा लागल्यात, मनोरी तरवरती लागलेल्या आहेत. तुम्ही जेटीला बघितलं असेल. कुठेही काही आपत्कालीन परिस्थितीत तो हुक टाकून, तो आपला नांगर टाकून ती बोट स्थिर केली जाते. म्हणजे ती परिस्थिती जी आहे ती स्थिर करण्यासाठी हा नांगर वापरला जातो. विशेषतः सागरामध्ये आपत्कालीन जी स्थिती स्थिर करण्यासाठी याचा वापर केला जातो. जुबली लोगोमध्ये नांगराचं प्रतीक विश्वासात आढळणारी सुरक्षा आणि स्थिरता दर्शविते. म्हणजे आपला जो विश्वास जो आहे, फेथ जो आहे, तो स्ट्रॉंग करण्यासाठी ते एक प्रतीक म्हणून दाखविलेला आहे. आणि विशेषतः कठीण काळामध्ये आपल्या सर्वांना ह्या नांगरासारखं आपल्याला आपला विश्वास तो मजबूत असणं गरजेचं आहे. आणि तो क्रूस जो आहे तो नांगरासारखं ते प्रतीक आहे की आपला जो विश्वास ढळतो आपल्या कठीण काळामध्ये, परिस्थितीमुळे, क्रूसामुळे, समस्येमुळे, त्यामध्ये आपल्याला ते हा क्रूस जो आहे तो मजबूत बनवत असतो. खाली तुम्ही लाटा बघितल्या आहेत, या लाटा आहेत. ओके, ह्या लाटामध्ये तो नांगर असा रुतलेला आहे, तो आपला विश्वास मजबूत करण्यासाठी असतो. आणि ह्या लाटा ज्या आहेत त्या आयुष्याच्या आशेच्या तीर्थयात्रेत येणारी आव्हाने आणि अडथळ्यांचे प्रतिनिधित्व करतात.
आणि आम्हाला आठवण करून देतात की जीवनातील सगळा प्रवास नेहमीच सोपा आणि सुरळीत नसतो, नाहीये. ओके, आपल्या जीवनात कष्टाचे, संकटाचे, दुःखाचे क्रूस येणारच. कोणालाही ह्यातून सुटका नाही. आपल्या सर्वांना, आम्हाला सुद्धा कोणालाही या क्रूस पासून सुटका नाहीये. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला हा क्रूस व्हायचा आहे. फक्त एवढेच की त्या लाटा ज्या आहेत त्या आपल्याला एक प्रोत्साहन देतात की जीवनात कितीही संकटे आली, कितीही वादळे आली, कितीही दुःखे आली, कितीही आजार आले, तरी हा जो क्रूसाचा नांगर जो आहे, जो आपला आशा आहे, तो आपल्याला आपला विश्वास मजबूत करणार. प्रेज द लॉर्ड. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. ते एक्सप्लेनेशन कळलं? ओके, तर हा खूप महत्वाचा आहे. म्हणून जुबली क्रॉस घरोघरी आज जात आहे. की ते संपलंय की चालू आहे माहिती नाही, परंतु हा चांगली गोष्ट आहे. तर आपल्या बऱ्याच लोकांना जुबली क्रॉस काय आहे ठाऊक नाहीये, किती महत्वाचं. आणि हे पोपने आणि त्याच्या कमिटीने बसून, कमिशनने बसून हा सर्व अर्थ त्यांनी, आणि सर्व काही बायबलवर आधारित आहे, सर्व काही परंपरा आणि संस्कृतीवर आधारित आहे. जे काही वरून पोप कडून येतं ते सर्व काही आपल्या चर्चच्या शिकवणुकीवर अवलंबून आहे. त्यांचं स्वतःचं काहीच नाही याच्यामध्ये. फक्त एवढंच की या लाटा बोला, या आपला जो निसर्ग जो आहे, नेचर जो आहे, त्याला धरून ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने लोकांना शिकवलं, दाखले दिले, शेतामध्ये जे जमिनीविषयी, गव्हाविषयी जे दाखले दिलेले आहेत, ते बायबलचं वचन बी प्रमाणे जे आपलं काय बोलतात त्यांनी शिकवण दिलेलं, ते सर्व काही आधारून हे पोपने आपल्याला ती जुबली क्रॉसची शिकवण दिलेली आहे. तर प्रिय बंधू भगिनी, क्रूसाचा संदेश हाच आहे की जगाने क्रूस लाजेचं चिन्ह पाहिलं. कारण त्यावेळेस गुन्हेगारांना कोणताही गुन्हा केला तर त्यांना क्रूसावर खिळलं जात होतं, त्यांचे हाल केले जात होते, ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताचे केले गेले. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने हे क्रूस, हा क्रूस तारणाचं चिन्ह बनवलं. क्रूस हा देवाचे बिना अट प्रेम प्रतिबिंबित करतो. प्रेम काय आहे तुम्हाला बघायचं आहे, क्रूसावर बघा, क्रूसावर बघा. ख्रिस्ताचं प्रेम क्रूसावर सर्वांना दिसण्यासाठी त्याने उंचावलं. आता मोजेसने तो पितळेचा क्रॉस उभा केला आणि ज्यांना सर्पदंश झालेला ते बरे झाले. तीच प्रतिमा वापरून आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या क्रूसावर बघितल्यानंतर आज किती जणांचे आजार बरे झालेले आहेत त्याची मी उदाहरण तुम्हाला देतो. योहान अध्याय 3 ओवी 16. कोणाला आठवतं हे वचन? देवाने जगावर एवढी प्रीती केली, एवढी प्रीती केली की ती उंचावण्यासाठी, ते प्रेम उंचावण्यासाठी त्याने त्याचा एकुलता एक पुत्र या जगाला, मी माझ्या स्वतःच्या शब्दात सांगतो, समर्पण दिला. आमेन. समर्पण दिला. आणि ते प्रेम क्रूसावर आपल्याला बघायचं आहे. आणि आपल्या यातना, आपली दुःख, आपली संकटे क्रूसाशी एक करायची आहेत, सामावून घ्यायची आहेत. कुरकुर करायची नाही, मीच का, मलाच का, माझा शेजारी का नाही, दुसऱ्यांना का नाही, मलाच एवढे का क्रूस माझ्या जीवनामध्ये संकट, दुःख मला सहन करावी लागत आहेत. मला हे इमेज खूप आवडतं. आय आस्क्ड जीसस, हाऊ मच डू यू लव्ह मी? And he said, this much. He answered, then he stretched out his arms and died. त्याच्या प्रेमाला काहीच अट नव्हती. तर माझ्या प्रियबंधू भगिनींनो, कधीही दुःखी, हताश, निराश झाले तुमच्या समस्यामुळे, तुमच्या प्रॉब्लेममुळे, कठीण परिस्थितीमुळे, आजारामुळे, क्रूसासमोर बसा, क्रूसासमोर बसा. त्याच्या एवढा मोठा क्रूस आपला होऊ शकत नाही. त्याच्या एवढ्या यातना, दुःखे, दुःख सण आपलं असूच शकत नाही. आपल्याला कुठे क्रूसावर मरायचं आहे, आपल्याला तो क्रूस वाहण्यासाठी आपल्याला कठीण जात आहे, पण आपल्याला कुठे क्रूसावरती खिळवून घ्यायचं आहे. आपण आपल्या लोकांना, आपण शब्दाने, आपल्या कृत्याने आपण लोकांना तसं बघितलं तर क्रूसावर खिळत आहोत, परंतु आपल्याला त्याच्यासारखं मरायचं नाहीये. आपल्याला फक्त त्याने दाखवलेलं आहे कालवारीपर्यंत तो आपल्या सर्वांना तो क्रूस घ्यायचा आहे. आणि तो क्रूस आपल्याला वाहायचा आहे प्रत्येकांना. परंतु कालवेला नंतर, गुड फ्रायडे नंतर काय आहे?
गुड फ्रायडे नंतर पुनरुत्थान आहेच. तर या वर्षाचे 365 दिवस कधीच गुड फ्रायडे असू शकत नाही. गुड फ्रायडे एकच दिवस येतो आणि ईस्टर सुद्धा एकच दिवस येतो. फक्त एवढंच की आपण, संत पॉल सांगतो त्याप्रमाणे, आपण पुनरुत्थित ख्रिस्ताला आपण प्रकट करत असतो आणि तो आज आपल्यामध्ये प्रत्येक वेळेस तो हजर असतो. तर क्रूस देवाची शक्ती दाखवतो. तो आमच्या तारणाचा खरेपणा किंवा वस्तुस्थिती आहे की आपल्या सर्वांना ज्याप्रमाणे ख्रिस्ताने दुःख सहन केलेलं आहे त्याप्रमाणे आपल्या सर्वांना, ख्रिस्ती या नात्याने आपल्या सर्वांना तो क्रूस उचलायचा आहे. त्याशिवाय आपल्याला काहीही पर्याय नाही. यू हॅव टू एक्सेप्ट युअर क्रॉस अँड फॉलो जीसस. देर इज नो ऑप्शन ॲज अ कॅथलिक. ओके. क्रूस जे मृत्यूचे लाकूड होते ते नवजीवनाचे झाड बनले. इट बिकेम अ ट्री ऑफ लाईफ. ट्री ऑफ लाईफ. ख्रिस्ताकडे आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे त्याचा क्रूस. आपल्या हातावर बघितलं तर कोणी सांगलं अरे हा कॅथलिक आहे. क्रूसाची खून आहे माझ्या प्रेम. त्या क्रूसाच्या खुनेमध्ये केवढी शक्ती आहे माहिती आहे तुम्हाला? क्रूसाची खून. या आपण चर्चमध्ये आपण जेव्हा पवित्र पाणी घेतो आणि ती क्रूसाची खून काढतो, आपण घरातून बाहेर पडतो तेव्हा क्रूसाची खून कशासाठी काढतो? आपलं संरक्षण व्हावं म्हणून. आपण चर्चमध्ये जेव्हा क्रूसाची खून काढतो तेव्हा आपण आठवण करून तो स्वतःला आपले बाप्तिस्मा झालेला आहे त्या पाण्याने, आणि तोच आपण पुन्हा आपण बाहेर पडताना तोच क्रूसाची खून आपण आशीर्वाद घेऊन घरी जात असतो की जेणेकरून आपल्याला आशीर्वाद मिळेल, आशीर्वाद टिकून राहील आणि त्याही पेक्षा आपलं संरक्षण होईल. मला अजूनही आठवतं, मी पवईला असताना कारने मी शाळेमधून मिस्सा संपून मी येत होतो परत, आणि मला सवय आहे क्रूसाची खून काढायची. मी बसलो कारमध्ये, क्रूसाची खून काढली, बाहेर आलो आणि जस्ट कांजूर स्टेशन आहे तिथे अचानक एक व्यक्ती माझ्या समोर आली. एवढी फास्ट ती आली की नक्कीच माझं किंवा त्यांचं ॲक्सिडेंट झालं असतं, परंतु टायमावर मी ब्रेक अप्लाय केला आणि तो माणूस सुद्धा पास झाला. पण त्यालाही काही लागलं नाही, मलाही काही इजा झाली नाही, मागच्याला सुद्धा काहीच इजा झाली नाही. प्रेज द लॉर्ड. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. म्हणजे प्रियबंधूंनो, क्रूसाच्या चिन्हामध्ये एवढी ताकद आहे, क्रूसामध्ये एवढी शक्ती आहे, एवढे सामर्थ्य आहे, आणि तोच क्रूस आपल्याला प्रभू येशूकडे आकर्षित करत असतो. त्यामुळे कोणी आपल्या हातावरती क्रूस काढलेलं असतं ते सांगतील पटकन सदा, अरे हा कॅथलिक आहे, हा ख्रिस्ती आहे. म्हणजे क्रूस आपली ही एक ओळख आहे. ख्रिस्ती माणसाची ओळख क्रूस आहे. आपण ख्रिस्ताच्या प्रेमात आहोत हे पटवून देण्याची शक्ती क्रूसामध्ये आहे. काय वाटतं तुम्हाला? आपण एवढं प्रेम करतो ख्रिस्तावर, क्रूसावर एवढं प्रेम करतो, मग आपण कुरकुर का करतो? मग क्रूस आपल्या जीवनामध्ये आपल्याला वाहायला लागल्यावरती एक लक्षात ठेवा, ख्रिस्ताच्या आपण प्रेमात आहोत हे पटवून देण्याची शक्ती क्रूसामध्ये आहे. तो झुकलेला क्रूस पहा माझ्या प्रेमबंधूंनो, तो आपल्या बरोबर आहे. प्रभू येशू ख्रिस्त सांगितलं आहे की जीवनाच्या शेवटच्या अंतापर्यंत मी तुमच्या बरोबर असणार आहे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना ती आज्ञा दिली की बाप्तिस्मा करून देण्याची, बाप्तिस्मा लावण्याची जी आज्ञा दिली, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त सांगितलं की मी जगाच्या अंतापर्यंत तुमच्या बरोबर असणार आहे. आणि तोच क्रूस आज झुकलेला आपल्या समोर आहे, आणि त्याच क्रूसामध्ये शक्ती आहे की ख्रिस्त आपल्यावर प्रेम करतो आणि त्या प्रेमापोटी तो काहीही करायला तयार आहे. आमेन. क्रूस आपल्याला खात्री करून देतो की देवाने ख्रिस्ताद्वारे आपल्यावर बिनशर्त प्रेम केले आहे. कोणतीच अट नाही. अट आपण ठेवतो की देवा मी हे करतो मला ते दे, देवा मी ते करतो मला हे दे. आपण अटी घालतो. 9 दिवसाचा नोवेना करतो, त्या नोवेनामध्ये मी 9 दिवसाचा नोवेना करते किंवा करतो, परंतु मला हे मिळालंच पाहिजे. अटीतटीचा व्यवहार नाहीये त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे. त्याने बिनशर्त प्रेम केलेलं आहे. हिज लव्ह इज अनकंडिशनल. आमेन. आपण कितीही कंडिशन घाला, आपण कितीही अटी घाला, तरीही तो बिनशर्त आपल्यावर तो प्रेम करतो. आपण जरी त्याच्यावर दुर्लक्ष केलं, आपण थट्टा मस्करी केली, तरीही तो आपल्या सर्वांच्या तारणाची योजना आखत होता.
आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, म्हणूनच त्याने आपल्यासाठी क्रूसावर मरण पत्करलं. त्याने अट घातली नाही की तुम्ही माझा छळ केला, तुम्ही मला यातना सहन करायला लावल्या, तुम्ही मला दुःख सहन दिलं, तुम्ही मला कष्ट भोगायला लावले, तुम्ही मला चापकाचे फटके मारले. हे त्याने कधीच कुरकुर केले नाही. त्याचा फक्त तारणाची जी योजना होती तो आखत होता. आणि म्हणूनच त्याने माझे प्रिय बंधू भगिनींनो क्रूसावर मरण पत्करलं. आणि तेच प्रेम तो क्रूसाद्वारे आपल्या सर्वांना दाखवत आहे. किती मोठा तो त्याग, काय ते येशूचं बिनशर्त प्रेम, आणि त्या प्रेमाची किंमत आपल्याला अजून कळलेली आहे का? आपल्या सर्वांना क्रूसावर क्षमा मिळाली आहे. क्रूसाद्वारे क्षमा मिळालेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द जेव्हा आपल्याला आपली काही चूक नसताना आपल्याला कोणतरी दोष देतं, आपल्याला कोणतरी कष्ट सहन करायला लावतं, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द, शेवटचे शब्द आपल्याला आठवण ठेवणं गरजेचं आहे. बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करत आहे त्यांना ठाऊक नाही. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, क्रूस आपल्याला मजबूत कसं बनवतो? जरी आपलं चुकलेलं आहे, जरी आपण काय बोलतात दोषी नाही आहेत, निर्दोष आहोत, तरी सुद्धा आपल्याला काहीतरी सहन करावं लागतं. प्रभू येशू ख्रिस्त त्याचं उत्तर क्रूसावरून देत आहे की आपल्याला सुद्धा ते क्रूस भोगावे लागणार. आपण फक्त इतरांना क्षमा करायची आहे, इतरांचं चांगलंच करायचं आहे. तर मग आपण ख्रिस्ताच्या वधस्तंभापासून किंवा ख्रिस्तापासून सामर्थ्य कसं मिळवू शकतो? ख्रिस्ताचा क्रूस आपल्याला मजबूत बनवतोय, पण ते सामर्थ्य आपण कसं मिळवू शकतो? तुम्हाला काय वाटतं? माझ्याकडे 2 पॉइंट्स आहेत. सामर्थ्य कसं मिळवू शकतो? हॅलो, गुड इव्हनिंग. माझ्याबरोबर आहात तुम्ही? How can we strengthen or receive that strength from the cross? रोज मिसाला आल्यावरती प्रार्थना, to accept, to forgive, surrender, to be one with Jesus with his suffering. माझ्याकडे 2 पॉइंट आहेत. फर्स्ट पॉइंट इज आपल्या स्वतःला वधस्तंभावर खेळवायचं आहे. आता तुम्ही सांगू नका की काय बोलतात, एनिवेज आपले फॅमिली मेंबर्स आहेत, नाहीतरी सोसायटी सोडा, जग सोडा, फॅमिली मेंबर्स इनफ आपल्याला क्रुसिफाय करण्यासाठी. आपण खिळ्यांची गरज नाही, हातोड्यांची गरज नाही आहे. आपले शब्द पुरेसे आहेत कोणाला तरी क्रुसिफाय करण्यासाठी. आवर वर्ड्स आर इनफ टू क्रुसिफाय समवन, अँड दॅट्स हॅपनिंग इन आवर फॅमिलीज. Why to simply, let's all be honest, let's all accept, okay? आपण प्रामाणिक राहूया आणि एक्सेप्ट करूया की ही सत्य परिस्थिती आहे की खिड्यांची गरज नाही, हातोड्यांची गरज नाही. आज आपल्या शब्दांद्वारे आपण आपल्या माणसांना, प्रत्येक जीवलगांना आपण क्रुसिफाय करत आहोत. तर सुरुवातीला आपल्याला त्याच्यासोबत स्वतःला वधस्तंभावर खिळवून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपले जे दुःख, यातना जे आहेत, क्रूस जो आहे तो स्वीकारायचा आहे. याशिवाय पर्याय नाही. गुड फ्रायडे शिवाय ईस्टर नाहीये. गुड फ्रायडे शिवाय ईस्टर नाहीये. जोपर्यंत तुम्ही तो क्रूस स्वीकारत नाही तोपर्यंत तुमच्या यातना कमी होणार नाही. आज आपण सांगतो मी एवढे प्रार्थना करतो तरी सुद्धा माझ्या जीवनामध्ये मला चांगलं आरोग्य का नाही मिळत. परंतु हे क्रूस जे आहे ते आपण स्वीकारलेले नाही आहेत. आपण कुठे ना कुठेतरी कुरकुर करत आहोत. म्हणून आपलं प्रेशर वाढत आहे, म्हणून आपलं कोलेस्ट्रॉल वाढत आहे, डायबिटीस वाढत आहे. मग त्या क्षणी प्रभू परमेश्वर काय करणार? आपण त्याला दोष देत असतो की मीच का, मलाच का. तर आपल्या स्वतःला ते आपले जे क्रूस जे आहेत ते आपण स्वतःला वधस्तंभावरती खिळून घ्यायचं आहे. मत्तेचं शुभवर्तमान अध्याय 16-24 मध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे, जर कोणी माझ्या मागे येऊ इच्छित असेल तर त्याने स्वतःला नाकारावे. स्वतःला नाकारायचं म्हणजे काय? मग त्याच्या मागे कसं जाणार? स्वतःला नाकारायचं म्हणजे काय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो? आपलं सुख म्हणजे काय? तर देवाने जग निर्माण केलं, एन्जॉय करायचा प्रश्नच नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्त सांगते की त्याग करायला शिका. म्हणूनच आपल्याला लेंटन सीझन दिलेला आहे, बरोबर? उपवास काळ दिलेला आहे. तो काय बोलतात, टॉपिक वेगळा आहे. परंतु त्याग करायला शिकणं खूप गरजेचं आहे. कधी कधी आपल्याला आपल्या कठीण परिस्थितीमध्ये, आजारामध्ये, यातना, दुःखामध्ये, संकटामध्ये प्रार्थना करायला वाटत नाही, उपवास करायला वाटत नाही.
कारण आपण कधी कधी रागावतो परमेश्वरवरती की मलाच का. तो त्याग करण्यासाठी स्वतःला नाकारून आपला वधस्तंभ उचलून त्याच्या मागे जायचं आहे. कोणते क्रूस आहेत आपल्या जीवनात, तुम्हाला काय वाटतं? कोणते क्रूस वाहत आहोत आपण एकमेकांचे क्रूस वाहत आहोत, बरोबर. एकमेकांच्या क्रूसाला खांदा देत नाहीत आपण, एकमेकांचे क्रूस वाहत आहोत. कोणते क्रूस? अहंकार, अनफॉरगिव्हनेस, सूड उगावणं, बरोबर. आपण क्रूस खांदा द्यायचं सोडून द्या. आज आपण माझ्या प्रेममध्ये ते क्रूस वाहण्यासाठी मदत करायचं सोडून द्या. ज्याप्रमाणे आपला प्रभू येशू ख्रिस्ताला कोणी मदत केली क्रूस वाहण्यासाठी? ऍक्च्युअली मी तुम्हाला विचारलं कारण मी नाव विसरलेलो. सायमन सिरेनिकरने प्रभू येशू ख्रिस्ताचा क्रूस वाहिला. आज सायमन सिरेनिकर सापडतील? क्रूसाचं वजन किंवा क्रूस जड करण्यासाठी भरपूर लोक आहेत, परंतु तो खांद्याला खांदा लावून ते त्यांना काय बोलतात क्रूस वाहण्यासाठी मदत करण्यासाठी लोक कमी आहेत. सायमन सिरेनिकर कमी नाही आहेत माझ्या प्रिय बंधू भगिनींनो. तर आपण एकमेकांचे क्रूस वाढवत आहोत. तुम्हाला काय वाटतं, चर्चच्या अल्ताराच्या समोर ज्यांची लग्न झालेली आहेत, नवरा बायको, खाटेला खेळलेला नवरा किंवा खाटेला खेळलेली बायको, तो क्रूस होऊ शकतो? तुम्हाला काय वाटतं? तो क्रूस नाहीये. दॅट्स नॉट अ क्रॉस. तुमचे प्रॉमिसेस काय आहेत? इन युअर गुड टाइम्स, इन युअर बॅड टाइम्स, आय लव्ह यू, आय विल ऑनर यू, सुख दुःखात, आजारात, शेवटपर्यंत. सो आजार क्रूस होऊ शकत नाही. क्रूस कोणता आहे? मुलं तुमची वैवाहिक जीवनाची फळं आहेत. मुलं कशी तुमची क्रूस असू शकतात? नो. कारण तुम्ही त्यांना जन्माला घातलेलं आहे. तुमची इच्छा होती की काय बोलतात कुटुंब वाढवायचं, तुमची इच्छा होती मुलाला जन्म देऊन संगोपन करायचं. तर तुमची मुलं काय, किंवा तो खाटेला खेळलेला मुलगा किंवा तो मेंटली चॅलेंज वगैरे जो कोण असेल तो तुमचा क्रूस असू शकत नाही. क्रूस कोणता आहे? तुम्ही ते सहन करू शकत नाही, तो तुमचा क्रूस आहे. जो खाटेला खेळलेला तुमचा, तुम्हाला थोडंसं कठीण जाईल हे समजण्यासाठी, पण मी एक्सप्लेन करतो. खाटेला खेळलेला तुमचा पती असो, पत्नी असो, मुलगा असो, मुलगी असो, कोणी असू द्या, परंतु तुम्ही त्यांची काळजी घेऊ शकत नाही किंवा तुमची कुरकुर चालू आहे की तुम्हाला ती सहनशक्ती नाही, तो तुमचा क्रूस आहे. ती व्यक्ती तुमचा क्रूस होऊ शकत नाही, कारण ती तुमच्या प्रेमाची व्यक्ती आहे, ज्याला तुम्ही प्रेमाने स्वीकारलेलं आहे, ज्याला तुम्ही ख्रिस्ताच्या अल्तारासमोर तुम्ही स्वीकारलेला आहे. ती व्यक्ती क्रूस होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. आपण म्हणतो की माझ्या घरी माझी काय बोलतात खाटेला खेळलेला पती आहे, खाटेला खेळलेली पत्नी आहे, किंवा मंदबुद्धी मुलगा आहे, मुलगी आहे. आपण सांगतो लोकांना की हा माझा क्रूस आहे, मला वाहायचा आहे, स्वीकार करतो, नो डाऊट. क्रूस तो नाहीये. क्रूस त्याची काळजी आपण घेऊ शकत नाही, तो क्रूस बनतो. आपल्याला तो क्रूस पेलवत नाही. किती करायचं, कधी संपणार याची आपण वाट बघत असतो. तेच शिकवतो ना, आशेचा किरण दाखवतो. दिस इज व्हॉट इज द मेसेज ऑफ जुबली क्रॉस इज ऑल अबाउट. आशा दाखवते की तो क्रूस जो झुकलेला आहे, तो क्रूस तुमच्या जीवनामध्ये तो आपल्याला वाहायचा आहे. त्याची पासून ते शक्ती सामर्थ्य जी हवं आहे त्या क्रूसापासून मिळत असतं. तर माझ्या प्रिय बंधू भगिनी, समजू नका, जिथे आपण जी वैवाहिक जीवनाची वचनं आपण एकमेकांना दिलेली आहेत की सुख दुःखात, आजारात, तो क्रूस कधीच बनू शकत नाही. क्रूस कोणता आहे की मला त्याची काळजी घेण्याची काय बोलतात इंटरेस्ट नाही आहे, किंवा मला जास्त जड जातं, तेव्हा आपले ते क्रूस जे असतात, ते वेदनांचे क्रूस जे असतात, असह्यतेचे क्रूस जे असतात, इम्पेशन्सचे क्रूस जे असतात, ते आपल्याला सहन करणं कठीण जातं. ते क्रूस, हे आपले क्रूस सगळे. नैराश्य, आजारपण, एकटेपणा, भविष्याची चिंता, नकार, भीती, पण हे आपण सहन करू शकत नाहीत. हे आपल्या मनामध्ये घोळत राहतात, म्हणून ते क्रूस बनून राहतात. नाही ते हे सर्व त्याने स्वीकारलेलं आहे. डिनाय युअरसेल्फ,
स्वतःला नाकारा तुम्ही आणि मग माझ्या बरोबर तुमचा क्रूज घ्या आणि माझ्या मागे या. त्याने सर्व काही दाखवून दिलं की ह्या सर्वांपासून तो गेलेला आहे. तुम्हाला काय वाटतं, तो गेत्सेमनी बागेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला नैराश्य आलं नाही, निराशा आली नाही, एकटेपणा वाटला नाही, आजार त्याला नव्हते, भविष्याची चिंता त्याला नव्हती? त्याने काय म्हटलं त्याच्या प्रार्थनेमध्ये गेत्सेमनी बागेमध्ये? हा, बापा शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, परंतु तुझी इच्छा असेल तर मी नक्कीच स्वीकारणार. हेच क्रूस होते. प्रभू येशू ख्रिस्त असह्य झालेला. त्याने अगोदरच त्याच्या शिष्यांना सांगितलेलं, जेव्हा शेवटचं भोजन त्याने घेतलं मॉन्टी थर्सडेच्या दिवशी, तेव्हा त्याने सांगितलं माझा आत्मा दुःखी आहे. गेलेला ह्या क्रूसामधून. आणि ते त्याला शेवटी गेत्सेमनी बागेमध्ये सुद्धा त्याला ते मोह झाला की हा क्रूस नको म्हणून. तर असह्य झालेला, प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारलं गेलेलं होतं, भीती होती, एकटेपणा होता, नैराश्य होतं, सर्व क्रूस त्याने वाहिलेले आहेत, कारण त्याने ते स्वीकारलेले होते. तेच तो आपल्या क्रूसाद्वारे सांगत आहे. म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, लक्षात ठेवा की आपल्याला स्वतःला आपल्या क्रूस घेऊन स्वतःला त्याच्याबरोबर एक व्हायचं आहे. त्याच्या क्रूसावर आपले क्रूस खेळायचे आहेत. त्याच बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. यशाया अध्याय 53 ओवी 5. तुम्ही जेव्हा जेव्हा आजारी असाल तेव्हा हे वर्स जे आहे, हे वचन जे आहे ते फक्त रिपीट करा. त्याच बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झालेले आहात. मी तुम्हाला माझं उदाहरण देतो. मी डिवाइन मर्सीला असताना 3 तासाची मी ॲगनी कंडक्ट करत होतो आणि मी 4ही भाषामध्ये बोलतो, त्यामुळे मी मराठी, हिंदी, इंग्लिश आणि कोंकणी 4ही भाषेमध्ये मी कंडक्ट केली. पण मी 3 तासामध्ये एक छोटासाही ब्रेक घेत नाही. समजा ठसका आला, खोकला आला तर आय ड्रिंक वॉटर, अदरवाइज आय वॉन्ट टू एक्सपिरियन्स दॅट पेन 3 hours agony which Jesus went through. आणि म्हणून मी तो एक्सपिरियन्स कुठेही गेल्यानंतर मी कधीच बसत नाही की बाबा लोक प्रार्थना किंवा मननचिंतन करतात म्हणून प्रश्न दिलेले आहेत म्हणून बसा. नो. आणि मी 3 तासाची ती कंडक्ट केल्यानंतर आम्ही डिवाइन मर्सी चॅपलेट नंतर आम्ही शेवट करणार होतो. आणि मी ती संपल्यानंतर डिवाइन मर्सी चॅपलेट मी पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने केलं. आणि माझ्या पाठीमध्ये एवढा स्ट्रॉंग कॅच आला, म्हणजे पाठीमध्ये एवढी लचक भरली की मी स्थिर झालो. मला काहीच करायला झालं नाही. काही म्हणजे काहीच करायला झालं नाही. आणि ती कळ सुद्धा एवढी स्ट्रॉंग होती, एवढी तीव्र होती की मी फक्त हे वचन माझ्या मनामध्ये मी म्हणायला सुरुवात केलं. आणि ऑब्व्हियसली दैवी दयाची प्रार्थना आपल्याला सर्वांना ठाऊक आहे. आपण ती प्रार्थना म्हणताना सर्व प्रार्थना आपल्या येशू ख्रिस्ताच्या घायाविषयी आहेत. घायाला आपण जे घाव जे आहेत त्याला आपण समर्पण देत असतो. त्या क्षणी त्याच बसलेल्या माराने तुम्ही रोगी झाला आहात हे वचन माझ्या मनामध्ये आलं. मी डोळे बंद केले, तसंच उभा होतो आणि ते म्हणून मी डिवाइन मर्सी चॅपलेट आणि ते संपता मी उभाच राहिलो. मी बसलो नाही कारण त्याने जे सोसलेलं आहे ते मला सोसायचं होतं. माझं ती तीव्र कंबरदुखी जी होती ती मी क्रूसाला, प्रभू येशू ख्रिस्ताच्या घायाला मी खिळली. आय नेल्ड इट टू द क्रॉस. आणि जेव्हा डिवाइन मर्सी संपलं तेव्हा माझं संपूर्ण दुखाव निघून गेला. प्रेज द लॉर्ड. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, स्वतःची जी समस्या आहेत, दुःखे, आजार आहेत ती ख्रिस्ताच्या क्रूसाशी एक करा आणि सर्व काही व्यवस्थित पार पडेल. तर माझ्या प्रिय बंधूंनो, स्वतःला क्रूसावर पाहून ख्रिस्ताच्या दुःख सहनाच्या कथेचा आपल्याला भाग व्हायचा आहे. आपल्याला तिथे क्रूसावर आपल्याला बघून ती प्रेरणा मिळवायची आहे. ख्रिस्ताने दररोज उचललेला क्रूस आपल्यालाही आपल्या कठीण परिस्थितीत आपल्या साथीदाराचा, आपल्या मुलांचा, आपल्या भाऊ बहिणींचा क्रूस व्हायचा आहे. आपल्याला ख्रिस्तासोबत क्रूसावर खेळले पाहिजे. त्याने केलाय तसंच आपण जर केलं तर बरेच दुःखे जी आहेत ती खरोखरच कमी होतील.
आणि दुसरं आहे शेवटचं पॉइंट, ख्रिस्ताच्या कृपेच्या सिंहासनाजवळ जाऊन आपण ते क्रूसाद्वारे आपण शक्ती सामर्थ्य मिळू शकतो. ते सिंहासन आहे ते म्हणजे ख्रिस्ताची क्षमा आणि कृपा, आणि ती आपल्याला कुंसाराद्वारे मिळत असते. कुंसार करायला शिका. ते क्रूस जे आहे ते कधी कधी आपले क्रूस नाही आहेत, कोणीतरी आपल्यावरती लादवलेले आहेत. दे आर नॉट आवर क्रॉसेस. Someone has just created, someone has created lot of troubles in our lives, you know. It becomes very difficult. आपला काहीच गुन्हा नाही त्याच्यामध्ये. ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त गुन्हा नव्हता, त्याचप्रमाणे आपलाही कधी कधी गुन्हा नाहीये, तरी सुद्धा आपल्याला भोगावं लागतं. ब्रिंग इट टू द थ्रोन ऑफ हिज ग्रेस. कुंसार, कुंसाराशिवाय काही शक्य नाही असं नाही सांगत, परंतु कुंसारामध्ये बरंच काही चमत्कार घडू शकतात. आणि त्याची जी कृपा जी आहे ना, ती आणि क्षमा जी आहे, आशीर्वाद जो आहे, त्याद्वारे आपल्या बऱ्याच जणांना ते आपला क्रूस पेलवण्यासाठी, स्वीकारण्यासाठी, झेलण्यासाठी शक्ती सामर्थ्य मिळत असतं. गुड फ्रायडेला आपण गुड का म्हणतो? बिकॉज ही डाईड. इट इज सपोज टू बी सॅड डे, राईट? हा, बट स्टिल नो. मेनी पीपल आस्क, Hindu people ask, especially people of other faiths, they ask, how can you, Jesus died on the cross, he died and you all are celebrating, you are saying Good Friday. What you said is right. Okay, what you said is right, don't worry. पण आपण गुड फ्रायडे काय आहे त्याच्यामध्ये? गुड हे गुड आहे त्याच्यामध्ये. हेरोद आणि पिलात हे कट्टर शत्रू होते, एकमेकाला पाण्यात सुद्धा बघत नव्हते. बट बिकॉज जीसस स्टूड देअर, प्रभू येशू ख्रिस्त तिथे उभा राहिला आणि त्याच्यामुळे त्या दोघांचा समेट झाला. कट्टर शत्रू होते, त्यांचं कधीच पटलं नाही, एकमेकाला पाण्यात सुद्धा बघत नव्हते. आणि बिकॉज जीसस स्टूड लाईक दिस, तिकडे बघा तो कसा उभा राहिला, पिला तसं समोर तिकडे आणला येतो, तो तिथे उभा राहिला, म्हणून ह्या दोघांची ख्रिस्तामुळे समेट झाला. आणि त्याद्वारे त्यांना ती प्रेरणा मिळाली ख्रिस्ताद्वारे. गुड फ्रायडेला आपण गुड का म्हणतो? कारण एक रोमन शतापद्धतीची साक्ष आहे, ज्याने येशूच्या कुशीत भाला बोसकला, त्याला तो पार्शली ब्लाइंड होता, त्याला दिसत नव्हतं, परंतु त्याने तो भाला बोसकल्यानंतर मरण पावला की नाही ते बघण्यासाठी भाला बोसकल्यानंतर ते जे रक्त आणि पाण्याचे जे स्प्रिंकलिंग झालं त्याच्या डोळ्यावर पडलं ते, आणि त्याला पुन्हा ती दृष्टी मिळाली. रक्त आणि पाण्याने, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने पाण्याने त्याला त्याची दृष्टी, जी त्याला कमी दृष्टी होती, तिला पूर्णपणे त्याला दृष्टी मिळाली. म्हणूनच त्याने सांगितलं, हा देवाचा पुत्र आहे, खरोखरच हा देवाचा पुत्र आहे. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण विचारतो ना त्या पवित्र मिसामध्ये काय दम आहे, पवित्र मिसामध्ये काय शक्ती सामर्थ्य आहे? हे सामर्थ्य आहे त्या रक्तामध्ये आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाण्यामध्ये, ते आणि शरीरामध्ये. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तो क्रूस आपल्याला आठवण करून देतो की आपण जसे आहोत तसेच आपल्याला स्वीकारले जाते आणि आपली क्षमा केली जाते आपल्याला. त्यामुळे कुंसारामध्ये जेव्हा जातो तेव्हा आपण आहोत तसेच तुम्हाला स्वीकारलं जातं. आता धर्मगुरू एन्क्वायरी करतात, धर्मगुरू काय बोलतात, रागावतात, चिडचिड करतात, मान्य करतो, परंतु आपल्याला आपली पाप, आपली क्रूस आपल्या कुंसारामध्ये आणायची आणि त्याच्या पापांची आपल्याला क्षमा मागायची आहे. आणि त्याच्या दयाने, कृपेने आपण आशीर्वादित होतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे आपल्याला क्रूस प्रत्येक वेळेस जाणीव करून देत आहे. ज्याने कालवारीवर क्रूस वाहून नेला आहे, तो आज तुम्हाला आणि मला मदत करत आहे. म्हणूनच हा क्रूस झुकलेला आहे, तो झुकलेला दाखवलेला आहे की मी तुमच्या सोबत आहे. क्रूस सरळ नाहीये, जुबली क्रॉस बेंड आहे, की जेणेकरून आपल्याला तो शाश्वती देत आहे, खात्री देत आहे की आय एम विथ यू, यू आर नॉट सफरिंग अलोन, आय एम देअर, आय विल गिव्ह यू दॅट स्ट्रेंथ अँड करेज टू कॅरी ऑन, टू मूव्ह ऑन टू द कॅल्वरी. आमेन. माझ्या वडिलांच्या आजारांचा क्रूस मी तुमच्या समोर मांडत आहे. कुठे ऐकलं असेल? वडिलांची जी सिरीज जी आहे आजाराची, हॅट्स ऑफ टू माय डॅड, तो खूप सोशिक आहे. पहिल्या सुरुवातीला काय झालं, त्याचे आजार बघा, तरी तो माणूस तो क्रूस वाहतोय. पहिला त्याला बऱ्याच वर्ष अगोदर, माझी ती फर्स्ट माझी ऑर्डिनेशन अॅनिव्हर्सरी, तेव्हा त्याला पॅरालाइजचा अटॅक आलेला.
टायमावर पोचले, वेळेवर पोचले. फर्स्ट टाइम त्याला तो आजार, त्याच्या अगोदर त्याला डायबिटीस नव्हता, प्रेशर नव्हता, कोलेस्ट्रॉल काहीच नाही, नथिंग. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्याला तो आजार झाला आणि हॉस्पिटलमध्ये टायमावर पोचले. डॉक्टरांनी सांगितलं डोंट वरी, वेळेवर पोचलेले आहेत, बरे होऊन आले. त्याच्यानंतर कुठे वाडीत गेलेले, तर त्याच्या पायाला थोडीशी काहीतरी काडी लागलेली. तिथे काडीमुळे त्याच्या अंगठ्याला ती पस झालेली पायाला, आणि मग ते ऑपरेशन करावं लागलं. त्याच्यातून बरे झाले, घरी आले. पुन्हा पॅरालाइजचा अटॅक आला. पुन्हा ते वेळेवर पोहोचले, परमेश्वराची कृपा, आणि बरे होऊन घरी आले. त्याच्यानंतर त्यांना मुतखड्याचा त्रास झाला. मुतखड्याचा त्रास म्हणजे माझे वडील ते दुःखाव सहन करू शकले नाही, म्हणजे या जगात कोणीही सहन करू शकत नाही. एवढे माझे वडील पेशंट आहेत. ही इज व्हेरी पेशंट मॅन अँड इज अ फायटर. आणि तो मुतखड्याचा शेवटी सहन होत नाही दुःखा, म्हणून ऑपरेशन करायचं ठरवलं. त्या देवाची किमया, कृपा, ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं आणि तो मुतखडा पडला. ऑपरेशन करायची गरज लागली नाही. प्रेज द लॉर्ड. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. त्याच्यानंतर मग सर्वात मोठा अटॅक म्हणजे ते वाडीत गेलेले सकाळी गार्बेज बॅग टाकण्यासाठी. तर त्यांनी ती गार्बेज बॅग जी खांद्यावर होती, ती पावसाचे दिवस होते, त्यानंतरच गेलेले ते वाडीमध्ये. डेली रुटीन होता आणि ती बॅग, एक मधमाशीचा पोळा होता, त्याला ती बॅग लागली. एका मधमाशीने त्यांना खाल्लं. त्याच्यानंतर बॅग खाली ठेवली, इतक्यामध्ये तो झुंडच्या झुंड त्यांच्या मागे लागला. किती? 200च्या वरती मधमाशांनी वडिलांना खाल्लं. तो बिचारा कुठे जायचं, सर्व दरवाजे बंद करतात, कारण सगळ्यांनी घेरावा घातलेला आहे. काय करणार? कोणी हात लावला तर त्यांच्या पण मागे लागतील.